तरी आम्हाला शासन दरबारी एकच नाही की जे नवीन खासदार येतील त्यांनी आम्हाला मुख्य प्रवाह जोडलं पाहिजे. जे आमच्या समस्या आहे, निवारा आहे, स्मशानभूमी आहे, लघुउद्योग आहे, त्याचं समस्या त्यांचं समाधान आमचं केलं पाहिजे. फक्त कागदपत्रिकेचा उपयोग नाही की आज आम्हाला कोणी सांत्वना देईल, नंतर कोणी आमच्याकडे फिरकोणी पाहत नाही आणि जे आमच्या मागण्या खाण्यावर आता लोक निर्बंध लावत आहे किंवा आणि ही परंपरा रामराज्यापासून चालत आली आहे. त्या परंपरा कोणताही आक्षेप येता कामा नाही आणि शासनाचं आम्ही कोणता त्रास होणार नाही किंवा अशी वागणूक आम्ही करत असतो असं काही नाही. काही लोकांमुळे नाव बदनाम होतं, पण असं काही कोणताही प्रकार नाही आहे आणि शासनाने मुख्य प्रवाह जोडायला पाहिजे. जे आमच्या समस्या आहेत त्या सोडवणं मग आमच्याकडे सुद्धा लक्ष द्या. सुद्धा करू आहे पण आम्हाला कोणी सपोर्ट करत नाही. आम्ही पापड वगैरे हे केलते, वेपर्स वगैरे हे करतो पण कोणी रिप्लाय दिला नाही परत आम्हाला. बघा आम्ही परत इंटरेस्ट सांगितलं, मग लोक आमच्यापासून असं करताय आम्हाला की ते पण ती आणि आम्ही नॉर्मल लोक सेमच आहे असं समजत नाही. मग हे सगळं एकच करा तुम्ही. खासदारांकडून काय अपेक्षा? खासदाराकडून आम्हाला अपेक्षा की आमचं मागणं खाणं बंद करू नका, आमची टोली बदाई चालू ठेवू द्या आणि आमच्या लोकांना नोकरी, शिकलेले लोक आहेत आमचे, त्यांना नोकरी द्या. ज्याच्या एज्युकेशन तुम्ही त्याला नोकरी वगैरे ही आमच्या अपेक्षा. खासदारांकडून एक अपेक्षा आहे की आम्हाला नोकरीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि आमचा जो अधिकार आहे तो गेला नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्हाला ती स्मशानभूमी पाहिजे ती मिळाली पाहिजे, निवारा मिळाला पाहिजे आणि आमच्याकडून जे आम्हाला लघुउद्योग करायचे त्याच्याकरता त्यांनी आम्हाला सवलती दिल्या पाहिजे. हेच आमची शासनाकडे इच्छा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जे बदाई बस्ती वगैरे मागतो आमचा निर्वाह त्याच्यावरच आहे. शासनाने त्याच्यावर बंदी आणू नये, आमचं पोट पाणी त्याच्यावर चाललं पाहिजे आणि आम्हाला मुख्य दारात त्यांनी जोडलं पाहिजे. एवढीच माझी. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.